आदरणीय वदे गुरुजी, साष्टांग नमस्कार। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। ज्ञान, संस्कार आणि जीवन मूल्यांचा अमूल्य ठेवा विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे माझे आदरणीय गुरुजी माननीय श्री कृष्णा गणेश वदे यांचा सन्मान करताना आम्हास अत्यंत आनंद, अभिमान आणि कृतज्ञता वाटत आहे। सरकारी प्राथमिक शाळा ब्रह्मा गणपती सत्तरी गोवा येथे आपण आणि स्वर्गीय माननीय श्री अनंत पुरुषोत्तम खाडीलकर गुरुजी यांनी असंख्य विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाचे अमूल्य धडे दिले। आपण दिलेले शिक्षण, संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जीवन मूल्यांचे धडे विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहेत। माझे प्राथमिक शिक्षण मराठीमध्ये सरकारी प्राथमिक शाळा ब्रह्मा गणपती सत्तरी येथे झाले। मी माझ्या प्राथमिक शिक्षकाला कदापि विसरू शकत नाही। मला गुरुजी, तुम्ही आणि स्वर्गीय अनंत पुरुषोत्तम खाडीलकर गुरुजी यांच्याकडून प्राथमिक शिक्षण मिळाले। तुम्ही दोघांनी मिळून केवळ आम्हा विद्यार्थ्यांना शिकविलेच नाही तर पूर्णपणे घडविले। मला माझ्या प्राथमिक शाळेत प्रत्येक गोष्ट आजही आठवते। स्वर्गीय खाडीलकर गुरुजींना संपूर्ण गोवा ओळखतो। त्यावेळी गुरुजी, तुम्ही सायकलने आमच्या शाळेत यायचा। लोक तुम्हाला बंडे गुरुजी पण म्हणायचे। गुरुजी, तुमची शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी होती। शाळेमध्ये सुंदर पद्धतीने गणवेश घालून येणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही क्रमांक 1, 2, 3 नेहमीच देत होता। म्हणजे ज्याचा गणवेश उत्तम असायचा त्याला क्रमांक 1 मिळायचा। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा ग्रुप यायचा। यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नीटनेटके येण्याची सवय लागली। गुरुजी, तुम्ही आणि खाडीलकर गुरुजी दोघे जेव्हा पाढे, कविता शिकवत असायचा तेव्हा त्या पाढ्याला, कविताला ताली लावून आम्हाला शिकवायचा। तळ्याकाठी गाठी लाटा, लाटामध्ये उभे झाड, झाडावर दिवराची हाले तोच लाल झाड, अशा कविता त्यावेळी गुरुजी तुम्ही आम्हाला शिकविल्या। मला त्यावेळेच्या अनेक कविता आजही पाठ आहेत। आम्ही तल्लीन होऊन शिकायचो। खाडीलकर गुरुजींनी आम्हाला लहानपणापासूनच देशभक्तीपर गीते शिकवली। केवळ शिकवलीच नाही तर या गीताच्या माध्यमातून आम्ही त्यावेळी प्राथमिक शाळेत असताना राज्य पातळीवरील देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आमच्या शाळेला दुसरा क्रमांक प्राप्त झाला। जय भारत भू, जय भारत भू, भारत भूमी महान, हे ते गीत त्यावेळी आम्ही म्हटले। आजचे क्रांतीवीर दीपाजी राणे आणि दादा राणे यांचा धन्य धन्य मी आज पाहिला अपूर्व साक्षात्कार हा पोवाडा प्रत्येक 26 जानेवारीच्या नाडूस किल्ल्याच्या क्रांतिदिन कार्यक्रमात मी सादर करतो। हा पोवाडा देखील मला माझ्या प्राथमिक शाळेमध्ये खाडीलकर गुरुजींनी शिकवला होता आणि त्यावेळी गावात झालेल्या गीत गायन स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि मला या पोवाड्यासाठी प्रथम पारितोषिक मिळाले। त्यावेळी सत्तरी तालुक्यामध्ये तालुका स्तरावरती कथाकथन स्पर्धा होती। या स्पर्धेमध्ये मी देखील माझ्या शाळेच्या वतीने भाग घेतला होता। मी खूप संयम तयारी केली होती। स्पर्धेमध्ये माझे कथाकथन देखील खूप चांगले झाले, परंतु माझा पहिला क्रमांक आला नाही तर मला तिसरा क्रमांक मिळाला। म्हणून मी खूप दुःखी झालो, रडलो। त्यावेळी गुरुजी, तुम्ही आणि त्यावेळेचे भाग शिक्षण अधिकारी चंद्रकांत गावस्कर मला म्हणाले, शिवाजी, तू कथा खूप सुंदर सांगितलीस, पण कथा सांगत असताना तू तुझी मान खाली घातली होतीस, म्हणून तुला तिसरा क्रमांक मिळाला, अन्यथा पहिला क्रमांक निश्चित मिळाला असता। गुरुजी, तुमचे हे बोल माझ्या मनामध्ये कायमचे स्मरले आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी बोलत असताना कधीच मान खाली घातली नाही। एवढे नव्हे तर आज मी अनेक ठिकाणी व्याख्याता म्हणून जातो, त्याला देखील कारण माझी प्राथमिक शाळा आहे हे मी अभिमानाने सांगतो। कारण इथून माझी खरी सुरुवात झाली। माझ्या गुरुजींनी मला दिशा दिली आणि त्या दिशेमुळे एक व्याख्याता म्हणून आज अनेक लोक मला बोलतात। गुरुजींनी माझ्याचा भित्रेपणा घालवला, मला समाज कार्याला प्रेरणा दिली, माझ्या गुरुजींकडूनच मिळाली। की त्या विषयाने मुद्दा म्हणून आजच्या दिवशी सांगितला, त्याचे कारण म्हणजे आजची बदलती शिक्षण पद्धती।
हा